नमस्कार पुणेकरांनो. पुण्यात राहणाऱ्याला निसर्गरम्य वेताळ टेकडी माहित नाही असे होणे कठीणच. हीच वेताळ टेकडी उद्ध्वस्त झाली तर? होय, याचा प्रयत्न अनेक वर्षांपासून सुरू आहे. वेताळ टेकडी फोडून 2 बोगदे करण्याचा डाव काही लोकांनी आखला आहे. त्याबाबत थोडक्यात 13 फेब्रुवारी 2015 रोजी विद्यमान मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेल्या नियोजन समितीने हे बोगदे रद्द करण्याची शिफारस केली होती. मात्र 5 जानेवारी 2017 रोजी राज्य सरकारमधील शहरी विकास मंत्रीपद भूषवणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी नियोजन आराखड्यातील बोगद्यांना पुन्हा मान्यता दिली. या बोगद्यात पहिला 960 मीटर लांबीचा पंचवटी ते सुतारदरा आणि दुसरा 560 मीटर लांबीचा पंचवटी ते गोखलेनगर या मार्गावर आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये पुणे महानगरपालिकेने या प्रकल्पाचा पूर्वव्यवहार्यता अभ्यास अहवाल प्रसिद्ध केला, जो मोनार्क कन्सल्टंट्स या कंपनीने तयार केला होता. या अहवालामध्ये बोगदे खरंच व्यवहार्य आहेत का या मुद्द्याचा आढावा घेण्यात आला. विशेष म्हणजे हा अहवाल बोगद्यांना मान्यता मिळण्यापूर्वीच तयार होणे अपेक्षित होते, परंतु नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी त्याची प्रसिद्धी करण्यात आली. अजून काही महत्त्वाच्या बाबी म्हणजे सुतारदरा आणि गोखलेनगर भागातील 79% स्थानिकांनी बोगद्यांना विरोध दर्शवला, पण पंचवटीत स्थानिकांचे मत घेण्यात आलेच नाही. 2019 मध्ये या प्रकल्पाची किंमत 90 कोटी रुपये प्रति बोगदा होती, जी 2022 मध्ये 5 पट वाढून 486 कोटी रुपये प्रति बोगदा झाली आहे. अहवालानुसार हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाही, परंतु लोकांच्या डोळ्यात धूळफेक करीत हा प्रकल्प रेटला जात आहे. पुणे महानगरपालिकेने या प्रकल्पासाठी SBI नगर रस्ता, पंचवटीमधील वनक्षेत्र आणि सुतारदरा भागामध्ये जानेवारी ते मार्च 2024 दरम्यान मोजणी सुद्धा पूर्ण केली आहे. या प्रकल्पांना थांबवणे शक्य आहे का? हो, नक्कीच. वेताळ टेकडी बचाव कृती समितीने बोगद्यांसह इतर पर्यावरणीय धोकादायक प्रकल्पांना विरोध दर्शवला आहे. महानगरपालिकेचे आयुक्त कोथरूड आणि शिवाजीनगरचे विद्यमान आमदार, पुण्याचे विद्यमान खासदार यांना या बोगदा प्रकल्पाच्या विरोधात भेट देखील दिली आहे, पण त्यांच्याकडून कोणतेही सहकार्य मिळालेले नाही. त्यामुळे या परिस्थितीत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जो उमेदवार बालभारती ते पौड फाटा रस्ता, 2 बोगदे व HCMTR रिंग रोड या विनाशकारी प्रकल्पांना रद्द करण्याचे स्पष्ट आश्वासन देईल, त्यालाच आपले मत देऊ अशी भूमिका आपण घेणे गरजेचे आहे. धन्यवाद.